नमस्कार. मी अरविंद आठले. आपल्या समोर बसलेले आहेत शुभदा काणे. त्यांची पंचकन्यांवर सध्या त्यांच्या चरित्रांवर व्याख्यानमाला सुरू आहे. अतिशय छान शब्दामध्ये पंचकन्यांची सर्व माहिती त्या तुम्हाला सांगतायत. पंचकन्या या प्रातस्मरणीय आहेत आणि त्या का आहेत, त्या प्रत्येक कन्येची महती त्या सांगतायत तुम्हाला. काल अहल्येची माहिती आपण ऐकली, आज आपण द्रौपदीची महती ऐकणार आहोत. तर नमस्कार शिवदाताई, सुरू करा आपण. धन्यवाद काका. नमस्कार करते तुम्हाला. काकाने सांगितल्याप्रमाणे आज आपण द्रौपदी हे जे दुसरे महाभारताची नायिका आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्याच्यावर प्रथेनुसार मी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. पंचकन्या अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. तर ह्याच्याबद्दल आपण चर्चा करतो आहोत. आपलं आतापर्यंत अहिल्याबद्दल बोलून झालेलं आहे. तर दुसरी जी नायिका आहे ती महाभारतकालीन नायिका आहे. या उरलेल्या ज्या चार आहेत त्या रामायणकालीन आहेत. तर महाभारतकालीन ही एकमेव नायिका त्यांनी पंचकन्यांमध्ये घेतलेली आहे. हिचं नाव द्रौपदी आहे आणि ही महाभारताची महानायिका पण आहे. तर म्हणून हिचं प्रातस्मरण करणं का महत्वाचं आहे तर तो आपण विषयास मांडायचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की रामायण आणि महाभारत हे दोन आर्ष ग्रंथ आहेत. या दोघांना धर्मग्रंथ म्हणून यांना गौरवलं जातं. तर महाभारत म्हणजे काय, तर म्हणजे सर्व दुष्टांचा संहार करायचा आहे आणि सज्जनांचं रक्षण करायचं आहे आणि म्हणून कृष्णाचा अवतार आहे. तर त्याच्यातलं हे महाभारत आहे. तर फक्त बॅकग्राऊंड त्याची एवढीच सांगते मी. कौरव आणि पांडवांचं युद्ध आहे आणि कौरव आणि जेवढे म्हणून वाईट ह्या पृथ्वीवरती आहेत त्या सर्वांचा विनाश करण्याचं कार्य पृथ्वी कृष्णाला जाऊन सांगते, परमात्म्याला जाऊन सांगते आणि त्याच्यानुसार परमात्मा म्हणतो की तथास्तु, तसंच होईल. कारण तो एक तर वराह पण आहे, म्हणजे त्यांनी पृथ्वीला वर काढलेली आहे, तर तिचं रक्षण करणं हे त्याचं कार्य आहे. आणि म्हणून यथावकाश सगळ्या ठिणग्या पडणं वगैरे सगळं होतं. त्याप्रमाणे कौरव आणि पांडवांच्यात लहानपणापासूनच आपापसात दुही दुफडी माजलेली असते. आपल्याला माहिती आहे कुठल्याही दोन भावंडांच्या मध्ये बहुतेक वेळा भांडण असतात, राग असतो, संताप असतो, पण त्याची ठिणगी इतकी पेटते की ते महाभारतापर्यंत जातं. तर त्यातला जो महत्वाचा भाग आहे तेवढा मी सांगणार आहे की ह्या कुंतीचा ही जी 5 मुलं आहेत तर त्यांना जाळण्याचा प्रयत्न होता. म्हणून त्यांना धृतराष्ट्र एक दिवशी त्यांना सांगतो की ते तुमची खूप भांडणं वगैरे होतात, तर तुम्ही असं करा, तुम्ही त्या लाक्षागृहामध्ये राहायला जा वगैरे. पण तो सांगताना लाक्षागृह वगैरे असं सांगत नाही, मी तिथे एक योजना केली, तिथे तुम्ही राहायला जा. पण हे सर्व त्या विदुराला माहिती असतं आणि विदुर त्यांना वेळेस सावध करतो आणि त्यांना सांगतो की हे लाक्षागृह आहे आणि तिथे तुम्हाला म्हणजे जाळून मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा. पण गंमत अशी आहे ना, हे सगळं पुढे घडवायचं आहे आणि म्हणून अशी गंमत होते की एक भिल्लीण येते तिच्या 5 मुलांसह. ती अत्यंत दारिद्र्याने आणि अक्षरशः अगदी नको तिचा जीव झालेला असतो. तर तिला काही द्रव्य वगैरे देतात तिच्या नातेवाईकांना वगैरे ते, आणि त्यांना सांगतात की तुला इथे आज रात्री राहायचं आहे. आणि असं करून ते हळूच ते रात्र झाल्यानंतर पूर्ण मिट्ट काळोख झाल्यानंतर हे 5 पांडव आणि कुंती असं 6 जण मिळून त्या लाक्षागृहातून दुसऱ्या बाजूने ते बाहेर पडतात विदुराच्या सांगण्यावरून. आणि यथावकाशी 5 म्हणजे ती बिल्लीन आणि ही 5 मुलं ही मारली जातात आणि सगळीकडे असं हे होतं, वदंता होते. आणि मुख्य म्हणजे कौरवना अतिशय आनंद होतो की चला न बॅट पडली, म्हणजे बॅट पळाली, कटकट संपली. आणि धृतराष्ट्रालाही खूप आनंद होतो. पण गंमत अशी होती की लाक्षागृहातून हे सगळे बाहेर पडलेले आहेत, पण ते कोणाला ओळखता येता कामा नयेत, ते कोणाला कळता कामा नयेत की हे जिवंत आहेत म्हणून. म्हणून मग ते विदुर त्यांना सांगतो की तू असं करा की तुम्ही आता ब्राह्मणाचा वेश घ्या आणि तुम्ही नगरोनगरी फिरत राहा, म्हणजे तुम्हाला कोणी बघणार नाही. तर हे त्याचं कथानक महाभारतातलं. आता द्रौपदीचा इथे काय संबंध आहे तर तो आपण इथे पाहणार आहोत. आणि म्हणून आता आपण द्रौपदीकडे वळतोय. द्रुपद एक राजा होता आणि त्याचा एक बालमित्र होता द्रोण म्हणून. तर द्रोण आणि
द्रुपद राजा हे दोघे लहानपणाचे घट्ट मित्र वगैरे असतात, पण यथावकाश पुढे द्रुपद राजा येतो आणि द्रोण हा गरीब आणि तसाच राहतो. आणि म्हणून द्रोणाचा जो अश्वत्थामा वगैरे मुलगा आहे, तर त्याला खायला प्यायला पण दूध सुद्धा मिळत नाही वगैरे, म्हणून त्याची बायको असते ती सांगते की तुम्ही द्रुपद राजाकडे जा आणि त्याच्याकडे धन मागा. तर द्रुपद राजाकडे तो जातो आणि तो मित्र असल्यामुळे द्रोण त्याचा, तो अगदी त्याला अरे तुरे करून वगैरे बोलतो, पण द्रुपद राजाला राग येतो आणि तो म्हणतो की हा असल्या फालतू माणसांना मी काय ओळखत नाही वगैरे म्हणून. आणि तिथे खरं म्हणजे पहिली ठिणगी पडते एक. आणि म्हणून मग तो द्रोणाचार्य अतिशय म्हणजे त्याला खूप वाईट वाटतो, उद्विग्न होतो आणि तो निघून येतो. आणि मग योगायोगाने द्रोणाचार्यांना असं काम मिळतं की कौरव आणि पांडवांचं तुम्ही संबंध धनुर्विद्या वगैरे तुम्ही शिकवा. आणि म्हणून धनुर्विद्या वगैरे ते शिकवतात, त्यांना ते पारंगत करतात आणि ते त्यांचे या हस्तिनापुराचे ते आचार्य होतात, द्रोणाचार्य होतात. आणि म्हणून द्रोणाचार्य अर्जुनाला बरोबर घेतात आणि द्रुपद राजाचा पराभव करतात. कारण द्रोणाला हे हवं असतं की मी तुला हरवून दाखवेन, आणि त्यानुसार द्रुपदाला तो हरवतो द्रोणाचार्य. आणि म्हणून द्रुपदाच्या डोक्यात असतं की ह्यांनी द्रोणाने मला शेवटी हरवलंच आणि तो छान राजेशाही राहिलाय म्हणून. तर ती द्रुपदाच्या मनातली जी ठिणगी आहे, तो जो सूड आहे, तो पेटून उठतो आणि त्याला वाटतं की मला पुत्र नाही आणि म्हणून हे सगळं घडतंय. आणि म्हणून तो काय करतो, पुत्र कामेष्टी यज्ञ करतो द्रुपद राजा. आणि तो याच्यासाठीच ते असतं की मला पुत्रप्राप्ती झाली पाहिजे आणि या पुत्राने परत यांचा परत नायनाट केला पाहिजे म्हणून. आणि म्हणून द्रुपद राजा यज्ञ करतो आणि त्या यज्ञातून होतं असं की त्या यज्ञातून दृष्टद्युम्न नावाचा एक पुत्र आणि त्याच्याच पाठोपाठ अत्यंत तेजस्वी लखलखी लखलखती अशी एक तेज शलाका बाहेर येते. आणि सगळेजण आश्चर्य करतात, ही आपण तर मुलगा मागितला आणि ही कोण, तेज तेज म्हणजे लोकांचे डोळे दिसतात, तर ही आहे तरी कोण. तर तेव्हा आकाशवाणी अशी होते की ही म्हणजे यज्ञातून प्रकट झालेली आहे आणि हिचा पुढे पुढच्या काळासाठी हिचा प्रचंड उपयोग आहे. आणि म्हणून ही द्रुपदा तुझी मुलगी मान तिला. द्रुपदाला खूप आनंद होतो की मुलगाही मिळाला आणि मुलगीही मिळाली. आणि म्हणून ती प्रकट होते. आणि मग तेव्हा द्रौपदी असं तिचं नाव ठेवण्यात येतं, कारण ती द्रुपदाची कन्या असल्यामुळे द्रौपदी ही अयोनित संबंधातून आली, द्रुपदाला यज्ञातून मिळाली म्हणून तिचं एक नाव याज्ञसेनी होतं. ती सावळी आणि अत्यंत सुंदर आहे म्हणून तिचं नाव एक कृष्णा होतं. आणि अशा प्रकारे तिची ही 4 नाव ठेवली जातात, याज्ञसेनी, कृष्णा, द्रुपदी आणि पांचाली, पांचाल देशाची राजा म्हणून. आणि यथावकाशी मोठी 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 अशी होत असते. आणि द्रुपद राजाला हिला बघितल्यानंतर असं वाटतं की ही इतकी सुंदर आहे की हिला अर्जुनासारखाच पती मिळाला पाहिजे, मला अर्जुन असा जावाई मिळाला पाहिजे. आणि म्हणून होतं काय की यथावकाश स्वयंवरासाठी ती उभी राहते. आणि मग तो पण वगैरे लावतो, तो पण असा आहे की मत्स्याचा भेद करायचा वगैरे. तर सर्व क्षत्रिय येतात, कौरव वगैरे येतात, सगळे जण येतात. कारण दृष्टद्युम्न तर त्याला मुलगा मिळालेलाच आता युद्ध करण्यासाठी, आणि त्याचबरोबर याज्ञसेनी पण मिळालेली आहे. पण जरी दृष्टद्युम्नाकडून त्याला म्हणजे राज्य आणि युद्ध करायचं असतं, तरी याज्ञसेनीचं पण चांगलं व्हावं ही त्याची इच्छा आहे, म्हणून त्याला अर्जुन हवा असतो जावई म्हणून. आणि म्हणून सर्व क्षत्रिय वगैरे हरतात वगैरे, जरात सगळे पडतात, कोणालाही तो पण चिंता येत नाही. त्याचबरोबर कृष्णच सुद्धा सगळे लोक तिथे आलेले असतात बघायला. आणि हे जे ब्राह्मण ते 5 पुत्र आलेले असतात, तेही तिथे त्या ब्राह्मण विभागामध्ये बसतात. जेव्हा सगळे क्षत्रिय संपतात तेव्हा दृष्टद्युम्न म्हणतो की काय हे क्षत्रियांचं सगळं तेज मावळलं का, की कोणीच नाही. आणि म्हणून असं झाल्यावर प्रत्येकाला राग पडतो, म्हणजे क्षुब्ध त्यांना वाईटही वाटतं. आणि मग ब्राह्मण कुळातला प्रत्यक्ष तो अर्जुन बाणेदार तेज असा तो पराक्रमी असा तो पुढे येतो आणि तो बघतो वगैरे, पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार करतो, द्रुपदाला याज्ञसेनीकडे बघतो, कृष्णाकडे बघतो, नमस्कार करतो. आणि तो जो म्हणजे तो जो हे ठेवलेला आहे तिथे पण लावलेला आहे, तर त्या मत्स्येंद्राला तो तेल तिथे आहे, तिथे तो एक प्रदक्षिणा करतो, नमस्कार करतो. हा एक गुण तिथे बघण्यासारखा होता. आणि म्हणून अर्जुन नमस्कार करतो आणि तो जो पहिल्यांदा प्रत्यांचा आवडतो आणि त्याबरोबर तो मत्स्याचा भेद करतो आणि तो जिंकतो. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होतो आणि द्रौपदी त्याला माळ घालते. आणि सगळे पाची पांडवांबरोबर ती द्रौपदी इथे येते. आणि हे काय दाखवलेलं आहे नेहमीप्रमाणे, की हे सगळे जण दारोदार 5 जण भिक्षा मागायला जातात आणि जी काय भिक्षा येईल ती वाटून घ्यायची सगळ्यांनी. आणि म्हणून अर्जुन त्याची नेहमीप्रमाणे चेष्टा करतो, कुंती म्हणजे मातेची, माते भिक्षा आणली आहे ग. तर कुंती आतमध्ये काम करत असते आणि ती म्हणते की बरं असं आणली आहे ना, मग तुम्ही ती 5 जणांच्यात वाटून घ्या. आणि जेव्हा प्रत्यक्ष बाहेर येऊन बघते तर एक असं चुकीचं विधान घडले गेले की एक व्यक्ती 5 जणांच्यात कशी वाटून घ्यायची आणि ती लग्नाची म्हणून पत्नी आहे.
तर मग कुंती म्हणते की आता काय करायचं आपण म्हणून. तर मग धर्मराजाला म्हणते की तुला काय योग्य वाटेल ते तू कर म्हणून. आणि तोपर्यंत द्रुपद राजा वगैरे सगळे आलेलेच असतात तिथे. आणि मग ठरतं की 5 जणांशी लग्न करणार नाही. तर हे धर्मकार्य आहे म्हणून व्यास आणि नारद तिथे येतात. आणि व्यास आणि नारद तिथे आल्यानंतर पहिल्यांदा द्रुपद राजा त्यांना नमस्कार करतो, नारदांना आणि व्यासांना. आणि तो म्हणतो की मला अर्जुनाशी हिचं लग्न लावून देणं मला योग्य वाटतं, पण हे 5 पांडवांची पत्नी हे कसं शक्य आहे ना, हे होऊ शकत नाही वगैरे असं. तर तेव्हा व्यास महर्षी त्याला सांगतात की हे घडतंय सगळं योग्य आहे, हे प्रारब्धाम रूपच आहे आणि पुढे जे काय होणार आहे त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे. तर तेव्हा ते व्यासमुनी द्रुपदाला सांगतात की हे जे 5 पांडव तुला दिसत आहेत हे 5 पांडव नाही आहेत, ते 5 इंद्र आहेत. आणि ह्या 5 इंद्रांनी पुढच्या जन्मामध्ये म्हणजे तो धर्म झालेला आहे. त्याच्यानंतर तो भीम म्हणजे वायुपुत्र आहे. तो इंद्र आहे, तो अर्जुन हा इंद्रपुत्र आहे. आणि अश्विनी कुमाराचे हे 2 मुले आहेत. मग असे 5 इंद्रच आहेत. आणि ही जी याज्ञसेनी आहे तर तिचा जन्म ते सांगतात, पूर्वजन्म. तर तेव्हा ते सांगतात की ही म्हणजे ऋषिकन्या आहे. आणि ऋषी खूप म्हणजे वृद्ध झालेले आहेत. आता तिला एकटीला काळजी पडते, मी एवढीशी लहानशी मुलगी आणि आता माझा कोण सांभाळ करणार. आणि म्हणून तिला ते ऋषी निघता निघता सांगतात की तू असं काम कर की तू शंकराची आराधना कर. आणि शंकराची आराधना केल्यानंतर तुला इप्सित वर तुला प्राप्त होईल. आणि त्यानुसार शंकर प्रत्यक्ष प्रसन्न होतो आणि विचारतो की तू वर मागून घे. तर तेव्हा ती सांगते की मला पती दे, पती दे, पती दे, पती दे, पती दे, पती दे, असं ती 5 वेळा मागते. तेव्हा शंकर हसतो आणि शंकर मनात म्हणतो की अगं मला ऐकायला येत आहे, तू नुसतं एकदा जरी पती दे म्हटलं असतं तरी मी दिलाच असता. पण आता तुझ्या तोंडातून जे निघालेलं आहे त्यानुसार मी तुला 5 पतींची तुझ्यासाठी योजना केलेली आणि तू 5 पतींचीच पत्नी होणार आहेस. तर तेव्हा तिला रडू येतं की असं कधी होऊ शकतं का की एक बाई 5 जणींचा 5 जण तिचा पती वगैरे. तर हे योग्य नाही. हे धर्माला सुद्धा धरून नाही, तिला त्या लहानपणी सुद्धा कळतं. तर तेव्हा शंकर सांगतो की हे सगळं खरं आहे. तू 5 पांडवांची पत्नी होणार आहेस आणि तू सर्व जगतवंद्य होणार आहेस. हा तो तिला आशीर्वाद देतो. आणि तो सांगतो की पुढे जे काय घडणार आहे त्याच्यासाठी तुला मी हा वर दिलाय आणि माझ्याकडूनच तुझ्याकडून हे शब्द निघाले की पती दे, पती दे, पती दे असं म्हणून. मग यथावकाश त्याप्रमाणे तिचं लग्न वगैरे होतंय. म्हणजे द्रुपद राजा तयार होतो. पण प्रत्यक्ष व्यासच सांगतात, नारद सांगतात म्हटल्यावरती अपीलच नाही तिथे. आणि म्हणून त्या 5 जणांशी लग्न लावून देतो तिचं. आणि भरपूर म्हणजे ते सगळं येतं वगैरे, सगळे द्रव्य धान्य काय काय असतं ते वरांसाठी वगैरे. आणि कृष्ण बलराम वगैरे पण तिला भरपूर पाठवतात त्यांना द्रव्य वगैरे. आणि हे खूप श्रीमंत वगैरे असतात, छान होतात, सगळं चाललेलं असतं. आणि मग नंतर हे सगळं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे, पण त्यातून ब्राह्मण विषयात ते लपलेलेच आहेत. आणि म्हणून पण नंतर त्यांना असं सुगावं लागतं कौरवांना आणि धृतराष्ट्राला की हे जे अर्जुन, तो अर्जुन आहे. आणि म्हणून धृतराष्ट्र काय करतो की मला म्हणे कुलवधू कोण आहे ती मला बघायची, म्हणून तुम्ही सगळे पांडव कुंती सकट तुम्ही माझ्याकडेच या आणि इथेच राहा वगैरे असं. आणि त्यानुसार ती सगळेजण एकत्र तिथे राहायला वगैरे लागतात. परंतु कौरवांच्या मनामध्ये कायम जळफळाट होतो, हे परत आली ब्याद आता आपल्याबरोबर, चांगले मारायला निघालो होतो ते परत जिवंत झालेलेच आहेत ते म्हणजे. आणि म्हणून मग ते काहीतरी सारखा सारखा विचार काय करावं काय करावं काय करावं. तर ते मग शेवटी धृतराष्ट्र म्हणतो, असं करतो की धृतराष्ट्र त्यांना सांगतो की तुम्ही असं करा, खांडोबन आहे तिथे तुम्ही जा आणि तुम्ही इंद्रासारखी पुरी तिथे निर्माण करा आणि तिथे तुम्ही राहा, म्हणजे तुमचं आपापसात ही जी तेढ आहे दुही आहे ती बंद होईल. आणि अशा प्रकारे ते तिथे राहायला वगैरे लागतात. आणि मग नंतर आता धृतराष्ट्राचा म्हणजे खूप राग येतो दुर्योधना वगैरे. मग ह्याला मारायचं कसं, यांना हरवायचं कसं, म्हणून शकुनी डाव रचतो की आपण याला द्यूत खेळायला बोलूया, ह्याला यमाला म्हणजे धर्मराजाला. आणि म्हणून धर्मराजा, सगळ्यांना माहिती असतं की धर्माला अजिबात द्यूत येत नाही. पण क्षत्रियांची 2 लक्षणं, एक तर युद्ध आणि द्यूत, हे आलंच पाहिजे, म्हणजे कळलंच पाहिजे. त्यानुसार धर्मराजा आणि सगळ्यांना बोलवून घेतात. आणि मग द्यूत वगैरे खेळतात. फासे शकुनी एक्सपर्ट असतो, त्यानुसार ते फासे टाकले जातात आणि प्रत्यक्ष ते मधले सगळे काय सगळं हरलं जातं, संपत्ती धन धान्य सगळं, म्हणजे सगळं राज्य म्हणजे सगळं जातं. भावाला तो पणाला लावतो आणि शेवटी तो स्वतःलाही पणाला लावतो. आणि तोही हारतो आणि मग शेवटी तो द्रौपदीला पणाला लावतो. तेव्हा द्रौपदी खूप संतापते, चिडते, रागावते. तिला काय कळत नाही हे काय पती आहेत वगैरे असं अमकं तमकं. आणि एवढे सगळे वरती एवढे मोठे मोठे सगळे बसलेले असताना सुद्धा मला तो खिचडत आणतोय दुःशासन वगैरे, तो मधला भाग खूप नको. म्हणून दुःशासन तिला आणतो. तेव्हा ती पहिल्यांदा सभेला प्रश्न विचारते की जर का पती जर का दास्यत्वात आहे
तर मला तो म्हणजे पणाला लावण्याचा त्याला काय अधिकार आहे? प्रश्न लक्षात घ्या. कारण एक तर ती प्रचंड सुंदर आहे आणि बुद्धिमान आहे आणि ती सगळं काही पूर्वी सगळं माहेरी शिकून आलेली आहे, त्यामुळे तिला डावपेच सगळ्या प्रकारचे चांगले माहिती आहेत. पण एकाही पांडवाचं तोंड वर करून बोलायची इच्छा होत नाही, कारण ते सगळे दास्यत्व त्यांना मिळालेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या कौरवांच्यातला जो विकर्ण असतो तो मात्र सांगतो की दास्याला, म्हणजे जो दास झालाय त्याला मुळीच अधिकार नाही. आणि मुख्य म्हणजे ही 5 जणांची पत्नी आहे, तर त्या एकट्या धर्मराजाला कुठे अधिकार आहे की तिला पणाला लावायचा? 5 जणांची कन्सेंट त्यांनी घ्यायला पाहिजे होती वगैरे असं. आणि अशा प्रकारे ते होतं. पण शेवटी ती एकवस्त्रा होते वगैरे, म्हणजे असते आणि ते खेचून आणतो, तिचे केस ओढतो दुशासन, मग भीम प्रतिज्ञा करतो, अर्जुन प्रतिज्ञा करतो, असं सगळं दाखवलेलं आहे. सांगण्याचा उद्देश द्रौपदीचं महत्व काय याच्यातलं, तर त्याच्यातला भाग मुळामध्ये असा आहे की ती प्रत्येक धर्माकडे बघते, भीमाकडे, अर्जुनाकडे, नकुल, सगळ्यांकडे बघते, सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ जे तिथे बसते, भीष्माचार्य, द्रोण, सगळ्यांना ती बघते, पण कोणीही काही बोलू शकत नाही आणि कोणी काही करू शकत नाही. कारण हे सगळेजण ते राजे, म्हणजे पदाला ते लोभावलेले असतात ना त्यांच्या त्या गादीला. आणि म्हणून मग शेवटी ती काय करत असेल हा भाग लक्षात घेण्यासारखा. कोणीही उपयोगाचा नाही तिच्या. तेव्हा ती मनात म्हणते की मला कोणी पती नाही, पुत्र नाही, काही कोणी मला नाही, कृष्णा तू धावत ये, धावत ये, धावत ये आणि माझं रक्षण कर, कारण तू माझी अब्रू तूच वाचवू शकतो, कारण मी तुझ्या बहिणीसारखी आहे. आणि ती कृष्ण कृष्ण कृष्ण, ती अक्षरशः आडवी पडते, दुशासन तिला खेचवतो आणि ती फक्त फक्त आणि फक्त कृष्णाचा धावा करते आणि प्रत्यक्ष कृष्ण येतो आणि तिची अब्रू रक्षण करतो. आणि तेव्हा अक्षरशः दुशासन शेवटी दमतो. सगळ्या लोकांना कळतं की याज्ञसेनी साधी नव्हे. आणि म्हणून पतीना वगैरे सुद्धा खूप आनंद होतो की चला, म्हणजे हिचं अब्रू रक्षण तर झालं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मात्र धृतराष्ट्राच्या लक्षात येतं की आपण या कुलवधूला खूप म्हणजे बरोबर वागवलेलं नाही, गांधारी येते वगैरे. आणि मग तो धृतराष्ट्र तिला म्हणतो की मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तर तू असं कर की तू 2 वर मागून घे. द्रौपदीला तो म्हणतो, आता हे आपण इथे विनाश टाळूया आणि तू त्याला काय हवंय ते माग. तेव्हा द्रौपदी चाणाक्ष आहे, लक्षात ठेवा, पतीने तिला ह्याला लावलेले दास्यत्व तिच्यावर लागलेलं आहे, तरी सुद्धा ही द्रौपदी आहे, याज्ञसेनी आहे, तर ती सांगते की तुम्ही पहिल्यांदा धर्मराजाला त्याच्या म्हणजे त्याचा जो पुत्र आहे या दोघांपासून झालेला, तर ह्या दोघांना तुम्ही पहिल्यांदा मुक्त करा, कारण माझ्या पुत्राला शेवटपर्यंत असा डाग लागायला नको की हा दासीपुत्र आहे, दासीपुत्र आहे, दास्यपुत्र आहे म्हणून. तर हा पहिल्यावरती मागून घेते. मग धृतराष्ट्र म्हणतो तू दुसरा वर माग. तेव्हा धृतराष्ट्राकडे ती दुसरा वर मागते की उरलेले जे माझे 4 पती आहेत, त्या 4ही पतींना सर्व शस्त्र अस्त्रांसकट तू त्यांना मुक्त कर. तर तेव्हा तो प्रसन्न होतो, कारण ते 5ही पांडव होतं ते मुक्त झाले, शस्त्र अस्त्र सगळे त्यांच्याकडे आलेली आहेत आता. आणि त्याचबरोबर मग तो धृतराष्ट्र म्हणतो की तू तिसरा वर माग. त्याला असं सारखं वाटत असं, ही काय मागते काय मागते, पण ही याज्ञसेनी आहे शेवटी. तर ती सांगते महाराज खूप कृपा झाली तुमची, कारण या 2 वरांनीच माझ्यासाठी म्हणजे पुरेस आहे. कारण माझे जे पती आहेत ते धनुर्धर आहेत, वीर आहेत, धर्माने राज्य करणार आहेत, त्यामुळे हे सगळं गेलेलं गतवैभव आहे ते परत मिळवतील याची मला खात्री आहे. म्हणजे एका बाजूने ती संपूर्ण राज्यसभेला, एका बाजूने ती ताकीदच देते जवळजवळ, किंवा ती घोषणाच करते की नक्की संवाद पुढे ठरलेला आहे म्हणून. हा याच्यातलं तिचं मोठे पण लक्षात घेण्यासारखे आहे. आणि म्हणून ते सगळे मुक्त वगैरे होतात आणि ते घरी येतात वगैरे असं सगळं होतं. पण गंमत अशी होते आणि मग इकडे चरफडतात शकुनी वगैरे की अरे हात चालेल गावात, द्रौपदी एवढी छान होती, सगळ्या पांडवांना वगैरे मी नेस्तनाबूत केलं असतं. म्हणून काय करतात, हे द्यूताचा कार्यक्रम झाल्यानंतर ते अनुद्यूत म्हणून त्यांना खेळायला बोलवतात. आणि आता मात्र अनुद्यूतामध्ये असं ठरतं की इक्वल इक्वल म्हणून. तर म्हणून एक तर इंद्रप्रस्थ आणि हे आपलं हस्तिनापूर, तर आम्ही हरलो तर हस्तिनापूर तुम्हाला आणि तुम्ही हरला तर हे आम्हाला इंद्रप्रस्थ. आणि म्हणून असं करताना सुद्धा परत धर्मराज हरतोच नेहमीप्रमाणे. आणि मात्र मग त्यांना सांगण्यात येतं की म्हणजे 13 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, आणि जर का तुम्ही हरला तर पुढे पुढे कंटिन्यू करायला लागेल. आणि मग त्याप्रमाणे ह्यांना सुरू होतो यांचा अज्ञातवास, कारण धर्म हरतो. आणि मग नेहमीप्रमाणे परत ती वनामध्ये जातात वगैरे. म्हणजे द्रौपदीच्या नशिबाला काय काय दुःख आहे हा आपल्याला विचार करायचा आहे त्याच्यातला. मग ती वनामध्ये जाते तेव्हा विदुर म्हणतो कुंतीला तुम्ही इथे ठेवा आणि तुम्ही 5 जण आणि यज्ञसेने जाईल. आणि मग ते जातात, मजल करत 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 जात असतात. अनेक ब्राह्मण, अनेक ऋषी त्यांना भेटायला वगैरे येत असतात. आणि मग अन्नाची सुद्धा पंचायत. आणि म्हणून सूर्याकडे धर्मराज, अर्जुन वगैरे सगळे बसतात
आणि सूर्य त्यांना एक ताम्र पात्र देतो आणि तो सांगतो की हे पात्र तुम्ही द्रौपदीच्या हातामध्ये द्या आणि ही द्रौपदी जोपर्यंत अन्न शिजवेल किती काय शिजवायचं तेवढं शिजवू देतील आणि त्याच्यातून कितीतरी पट तयार होईल. आणि म्हणून तेव्हापासून ते द्रौपदीची थाळी असा जो शब्द, पण ते पात्र आहे म्हणजे ऍक्च्युली पात्र म्हणा ताट म्हणा काही म्हणा त्याला तुम्ही, तर ते तिच्यामध्ये येतं. आणि अशा प्रकारे अनेक गोष्टीतून तिला रोज जायचं, ती वनामध्ये राहते तेवढ्या तिला सर्व प्रकारचे कष्ट सोसायचे आहेत. असं करता करता सुद्धा एक दिवशी जयद्रथ असतो तो येतो आणि तो त्या कुटीमध्ये येतो आणि विचारतो कोणी आहे का, तर ती द्रौपदी बाहेर येते आणि सांगते ओ या या, कारण तो तिचा जावई आहे ना, म्हणजे तो मेहुणा आहे त्यांचा, तो त्या दुशालेचा तो नवरा आहे म्हणून ती त्याचा आदरातिथ्य वगैरे करते. आणि मग जयद्रथ विचारतो की पांडव कुठे गेले सगळे, तर मग ती सांगते की पांडव बाहेर गेले, धर्मराज वगैरे आता येईलच, तुम्ही बसा. तर त्याला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की बरंच झालं मी अगदी वेळेवर आलोय. आणि म्हणून तो द्रौपदीला खेचतो आणि तो तिला रथामध्ये घालतो आणि पळून नेतो. आणि हे त्या धौम्य ऋषींना दिसतं की हा असं असं अगोचरपणाने तो घेऊन गेलेला आहे द्रौपदी. तेवढ्यात भीम येतो, धर्म येतो, सगळेजण येतात आणि ते पुढे धावतात आणि त्या जयद्रथाचा पुढे जाऊन वध होतो. सांगण्याचा उद्देश म्हणजे इथे सुद्धा हिला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न होतो. परत ती अजून पुढे अज्ञातवासामध्ये शेवटचं वर्ष उरलेलं असतं. अशी 13 वर्ष ढकलली जातात, एक वर्ष उरतं आणि मग आता काय करायचं म्हणून ते अज्ञातवासात सगळेजण, हे 5 पांडव असतात ते गंधर्व होतात आणि विराट राजाच्या राज्यामध्ये ते तिथे जातात. आणि इथे हे शेवटी ह्याच्यामध्ये सैरंध्रीकडे वगैरे येतात, तिथे ती सैरंध्री बनते आणि तिथे सुद्धा तो कीचक वध करा म्हणजे विराटाचा जो मेहुणा आहे तो हिच्यावरती म्हणजे तो तिला प्रयत्न करतो, तिला खेचतो वगैरे, बेडवून म्हणजे शय्यागृहामध्ये तिला नेतो आणि मग भीम त्याचा काटा काढतो. तर अशा प्रकारे तिला प्रत्येक ठिकाणी, ती याज्ञसेनी आहे, ती सम्राज्ञी आहे, राजसूय यज्ञामध्ये ती म्हणजे सगळं तिने आनंद उपभोग सगळा घेतलेला आहे. तरी सुद्धा तिच्या वाट्याला आलेले दुःख, अवहेलना, तिचा व्यभिचार तिला झालेला, तिला वाटेल तसं बोललेलं, वंचना तिची झालेली आहे, त्या सगळ्याला ती इतकी विटते, कंटाळते. आणि मग जेव्हा ते युद्ध होतं तर त्याच्यामध्ये युद्धामध्ये अगदी शेवटचा दिवस असतो आणि मग युद्धामध्ये काय होतं की सगळा म्हणजे दुर्योधन सुद्धा मरतो, सगळे 100 कौरव मेले जातात आणि अश्वत्थामा उरतो आणि अश्वत्थामा म्हणतो की मी ह्या सूडाचा म्हणजे हे घेईन, सूड घेईन याचा. आणि म्हणून अश्वत्थामा त्या शेवटच्या ह्याच्यामध्ये असं समजतो की हे 5 पांडव झोपलेले आहेत आणि आणि द्रौपदी, आणि असं करून तो काय करतो, त्या कुटीला आग लावून देतो. पण कृष्णाला हे सगळं कारस्थान माहिती असतं आणि म्हणून कृष्ण आधीच त्यांना सांगतो रात्री चला आपण फिरायला जाऊया करून. आणि म्हणून या कुटीमध्ये आता द्रौपदीची 5 मुलं आणि द्रौपदीचे वडील आणि द्रौपदीचा भाऊ आणि तिचे नातेवाईक असे सगळे झोपलेले असतात. म्हणजे दुःख 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 म्हणजे काय येतं, तिचं सगळंच हरण होतं, काहीच शिल्लक उरत नाही. ना वडील, ना भाऊ, ना तिची स्वतःची 5 मुलं, काही 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 तिचं उरत नाही. आणि म्हणून मात्र ती चिडते अश्वत्थाम्याला, म्हणजे अश्वत्थाम्याचा मडीही काढून आणायचा प्रयत्न करतात आणि मग त्यानुसार तो मणी काढून आणला जातो, तो धर्मराजाच्या मुकुटात बसवतात वगैरे सगळं. आणि मग तेव्हा याज्ञसेनी सांगते कृष्णाला की, मग त्या दोघांच्यात असं चर्चा दाखवली की याज्ञसेनी तू तर आनंद मानायला पाहिजे होतास की तुझ्या मनासारखं झालंय, तू दुःशासनाची मांडी फोडून झाली, दुर्योधनाच्या छातीतून हे झालं, सगळं तुझं झालं, मग तू आता एवढी अस्वस्थ का. तर तेव्हा ती म्हणते की हा एवढा संवाद जो झाला तो माझ्यामुळे झाला का, असं तिला 1 मिनिट प्रश्न पडतो. तो म्हणतो की हे सगळं निमित्त, हे सगळं होणारच होतं. तुम्ही हे 5 पांडव, तू याज्ञसेनी, ही फक्त ठिणगी, तू याज्ञसेनीचा मुळात उद्देश तोच आहे, तू अग्नी आहेस, तू प्रज्वलित आहेस, तू एकदा ते सगळं जे काही वाईट आहे ते भस्मसात केल्याशिवाय तू थांबणार नाहीस. आणि म्हणूनच या 5 पती मी म्हणजे तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे हे कार्य हे इथे होतं. आणि मग नंतर यथावकाश कृष्ण आता निजधामाला जातो, हे अर्जुनाला वगैरे कळतं. म्हणून धर्मराज काय करतो, या परीक्षिताला राज्य देतो आणि हे सगळं 6 जण ह्याला जातात, स्वर्गारोहणाला जातात. आपल्याला ते बद्रीनाथच्या इथे स्वर्गारोहणाचा तो डोंगरच आहे तिथे, तर आपल्याला पाहायला मिळतो. मग स्वर्गारोहणाला जाताना पहिल्यांदा सहदेव खाली पडतो, मग नंतर नकुल पडतो, मग अर्जुन पडतो आणि मग नंतर मात्र भीम हे सगळं बघतो आणि स्वतःच तो प्राणत्याग करतो. तेव्हा परत द्रौपदी धर्मराजाला विचारते की हे सगळं म्हणजे काय माझ्या नशिबात होतं आणि काय मी मिळवलं, म्हणजे काहीच काही काही जीवनाला अर्थच नाही. हे असं का घडलं, तू धर्म आहेस, तू यम आहेस, तू नियतीने नियमाने चालणार आहेस, तर तू मला सांगे काय आहे. तर तेव्हा धर्मराज तिला म्हणतो की बरोबर आहे
की तू काय केलंस, तुझ्या संरक्षणासाठी, तू तुझ्या नावासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तू काय केलंस, कायम अर्जुनावरती प्रेम केलंस, अर्जुनाचा पराक्रम तुझं संरक्षण करेल आणि म्हणून तू अर्जुनावर प्रेम केलंस. आणि अर्जुनाच्या पराक्रमावरती सत्व जो कृष्ण आहे तो सारथ्य, म्हणजे सत्व गुणाचं सारथ्य त्याच्यावर होतं आणि म्हणून आजपर्यंत हे सगळं जिंकलं गेलं. पण जेव्हा कृष्ण आणि अर्जुन संपले त्याबरोबर मात्र तू खाली पडलीस, म्हणजे बेशुद्ध होऊन खाली पडलीस. तर मग तेव्हा ती विचारते, आता हा भाग बघण्यासारखा आहे, मग तेव्हा ती विचारते आता मी ह्याच्यासाठी काय करू. तर तो यम आहे, तो स्वतः प्रत्यक्ष धर्मराज यम आहे. तर तेव्हा तो यम सांगतो की तू एकच कर, हे सगळं आता सोड, नाहीतरी आता काही उरलेलंच नाही. आणि फक्त एकच काय कर, तर सत्व गुणांचं म्हणजे कृष्णाचं तू कायम चिंतन कर, कृष्ण 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 म्हणत जा. आणि मी तुझी जी ज्योत आहे, जी तेज आहे, अग्नी आहे, हे जे दिव्य आहे ते कृष्णामध्ये समर्पित होईल. आणि म्हणून ती कृष्ण 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 करते आणि कृष्णामध्ये ते विलीन होते. आणि म्हणून मग ते धर्मराज आणि ही द्रौपदी असे प्रत्यक्ष स्वर्गारोहण करतात, स्वर्गामध्ये जातात. तर अशा प्रकारचं हे चिंतन आहे की द्रौपदी हे धगधगता अग्निकुंड आहे आणि म्हणून ती पतिव्रता आहे, सर्व काही आहे, ती बुद्धिमान आहे, ती सर्वांचं कामकाज करते. त्याचबरोबर सत्यभामेला सुद्धा ती काही ज्याला आपण म्हणतो ना की ते सांगते की पती कसा आपल्या कह्यात ठेवायचा आणि पतीला कसं आनंद द्यायचा आहे, पतीला सुख कसं द्यायचं, हे ती सत्यभामेला सांगते कृष्णावरून. तर अशा प्रकारे सगळं वर्णन बघितल्यानंतर द्रौपदी महानायिका म्हणजे काय, किती श्रेष्ठ आहे आणि तिचं स्मरण करणं किती महत्वाचं आहे, हा भाग याच्यातून सांगण्याचा मी प्रयत्न केला. हरिओम तत्सत. हरिओम. हरि धन्यवाद. हरि धन्यवाद.